नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे द्वितीय वर्ष विज्ञान मराठी अभ्यास पुस्तक मराठी कथादर्शन द्वितीय सत्र 2020 पासून या निवडक कथांच्या पाठ्यपुस्तकातील ओझं नावाची जी शेवटची कथा या पुस्तकात आहे ती आज आपण बघणार आहोत. ओझं ही कथा लिहिली आहे प्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे यांनी. आणि कथा बघण्यापूर्वी आपण आसाराम लोमटे यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. आसाराम लोमटे जन्म 12 एप्रिल 1975 परभणी येथे. MA मराठी, PhD, पत्रकार. त्यांची होरपळ ही कथा सत्याग्रहीमध्ये 1995 साली प्रकाशित झाली. त्यांनी ग्रामीण भागाचे गौरवीकरण, भडकपणा आणि बटबटीतपणा टाळून जगण्यातला संघर्ष कसा आहे हे सांगणारी कथा लिहिली. आलोक आणि इडापिडा टळो हे कथासंग्रह तर धूळपेर हा लेखसंग्रह लिहिला. त्यांच्या दोन्हीही कथासंग्रहातील कथांचे कानडी, हिंदी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. आलोक या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार 2016 साली मिळाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र फाउंडेशन, भैरूरतन दमानी, पद्मश्री विखे पाटील, V.G. रोहमारे, नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा अ.वा.वर्टी पुरस्कार तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे गल ठोकळ पारितोषिकही त्यांना मिळाले आहे. त्यांच्या बेईमान या कथेवर सरपंच भगीरथ हा चित्रपटही निघाला आहे. आता आपण बघूया ओझं नावाची आसाराम लोमटे यांनी लिहिलेली कथा. डरपोक माणसासारखा पाऊस पळून गेलेला, एखाद्या भित्र्यागत दडी मारून लपून बसलेला, त्याच्यात धाडसच नाही. धाड धाड आवाज करीत यायचं. आभाळ आलं तरी त्यात दम नाही. एखाद्या धिप्पाड माणसानंही बुळ्यासारखं असावं तसं आभाळाचं दाटून येणंही वांज वाटायलेलं. भनान वाऱ्यासारखा दिवस चाललेला. तशात तुझ्या आठवणींचा मस्तकात घेर. डोकं रिकामं राहतच नाही. वाटतं सगळीकडे तुझाच न दिसणारा वावर. घरातही मन लागत नाही. लेकरं घरी असतात तोवर काही वाटत नाही. ती शाळेला गेली की मन पुन्हा गावात जातं. शेता शिवारात भिरभिरतं, गल्ली बोळा धुंडाळतं. रानात असताना अचानक गवतात काहीतरी सळसळावं तसा तुझ्या आठवणींनी एकदम बिचकतो. साऱ्या दिवसावर तुझाच तवंग पसरलेला. संध्याकाळ दाटून येते तेव्हा डोकं हलकं होतं, पण घरात मन रमत नाही. एकटाच घराच्या गच्चीवर जातं. रस्त्यावरचा भगभगीत उजेड नजरेला सरू लागतो. आजूबाजूला घरांवरचे दिवे खुपू लागतात. नजर आभाळाकडे लावली तर भर पावसाळ्याच्या दिवसातही चांदण्या दिसू लागतात. गच्च चांदण्यांनी भरलेला आभाळ कसे जावसाल, कसा लागावा निभाव. पावसासाठी झुरणी लागलेली गावाकडची माणसं नजरेसमोर येतात. सगळ्यांनाच घोर लागलेला, त्यातून फक्त तू सुटलास. गाडी ओढणाऱ्या बैलानं शिवळा जोत्यातून मान काढून निघावं. भर रस्त्यात गाडी सोडून तसं तुझं निघून जाणं. आता घरचंही कोणी पाहायचं. तू माझ्यापेक्षा 7-8 वर्षांनी मोठा. तुझा आधार लहानपणापासून. पोरापोरात खेळत असताना कधी भांडणं झालीस तर मी भाऊला सांगीन असं म्हणताना उगीचंच बळ यायचं. तुझा आधीचा गबाळ्यासारखा अवतार आठवतो. सुती शर्ट अन पायजमा, पट्ट्यापट्ट्याची लांबी जार. शाळेचा आणि तुझा कधी संबंधच नाही. वडिलांनी सांगितलं होतं, एकदाच त्यांनी तुला शाळेत नेलं. तू धडाधडा रडत होतास. त्यांनी वर्गात बसवलं आणि ते शाळेच्या फाटकाजवळ येऊन बसले. तर तिथवर तुझा आवाज यायलेला. मास्तरांनी दटावलं तरी आवाज थांबेना. मग वडीलच पुन्हा वर्गाजवळ गेले. राग आला असावा त्यांना. दान दान मारायला सुरुवात केली. तुझं रडणं थांबलं, पण चेहरा पांढरा धोक पडला. डोळे सुचले. शाळा सुटल्यानंतर तुला आणायला पुन्हा वडील गेले. तर तू धास्तावल्यासारखा. त्यांनी कडेवर बसवून घरी आणलं. तुझं अंग तापानं फनफनलं. संध्याकाळी बाईनं हात लावून पाहिलं तर चराचरा पोळायला लागलं. रात्री तू झोपीत आरबळायला लागला. बाईला वाटलं शाळेच्या जवळच मसनवटा, लेकरू भिलं असणार. तुला 4-5 दिवस लागले बरं व्हायला. बरं झाल्यावर वडील शाळेत न्यायला लागले तर पुन्हा तुझी तीच रडारड. त्या दिवसापासून बाईनं सांगितलं, जाऊ दा त्याच्या मनानं कधी जायचं ते, पण त्याच्यावर दडपण कशाला. पुन्हा लेकरू आरबळून जायचं. मग वडिलांनीही नाद सोडून दिला. पुन्हा तू शाळेचं नाव घेतलं नाही. शाळेत मी जायला लागलो तेव्हा तू बराच टणक होतास. घरची थोडीफार कामं करायचास. वडिलांनी 2 शेळ्या घेऊन दिलेल्या. सुरुवातीला त्यांच्या अवताजवळ अवतीभोवती चारायचास. रानातून परतताना त्यांच्यासोबत यायचास. बाई घरची बारकीसारखी कामं मला सांगायची. रात्री तू टणकून भागून आलेला, त्यामुळे तुला मोकळीक. उलट बाईच तुझे पाय दाबायची.
शेळ्या सांभाळणं सोपं नसतंय, सारा शिवार फिरावा लागतोय. शेळी माणसाला कधीच एका जाग्यावर बसू देत नाही, सारखं उभंच राहावं लागतं, असं तिचं म्हणणं. दुसरी तिसरीत गेल्यापासून तुझं चमत्कारिक बोलणं ऐकत आलो. तू असशील 15-16 वर्षांचा, पण बोलायला शहाण्या माणसालाही ऐकायचं नाहीस. व्यवहारातलं शहाणपणही हळूहळू जमायला लागलं. शाळा शिकला नाही तरी धीटपण आलं. एकदा असंच वडिलांनी मारल्यावर तू रुसून गेलेला. सारं घर हैराण. बाईनं रडून रडून रात्र काढली. वडील हुडकायला लागले. 2-3 दिवसानंतर आत्याच्या गावाकडून निरोप आला. तू तिथं पोहोचलास. तिकिटाला पैसे कुठून नेलेस असं वडिलांना वाटलं होतं. तू एका थैलीत मुगाच्या शेंगा भरल्या. थैली भरून मुगाच्या हिरव्या शेंगा कंडक्टरला दिल्यास आणि सांगितलं, माझ्याजवळ तिकिटाला पैसे नाहीत, मला अमुक अमुक गावी जायचे. लहानपणापासून तुझ्या अशा अनेक गोष्टी डोक्यात भरून राहिलेल्या. आईवडिलांना आपण दोघंच. आधी घरची गरिबी, दोघंही हाडकुळे. दरवर्षी हिवाळा आला की आई म्हणायची, आता 1-1 किलो खारीक खोबरं घ्यायचं तुमच्यासाठी. प्रत्यक्षात ते कधी घडायचं नाही. तू मात्र हिवाळा आला की मुद्दाम आठवण करून देणार. हिवाळा आला बाबा, आता खारीक खोबऱ्याचा खुराक सुरू होणार आपल्याला. मी बाईकडे बघायचो, ती गप्पच. ती तरी काय करणार? तिला वाटायचं मोप, पण खायचेच वांदे. तिथं खारीक खोबऱ्याचा खुराक कशाचा आला? मी शाळेचा आणि तू शेताचा रस्ता धरला. पाठीपुस्तकाचा लळा लागला. तू शाळेत गेला नाहीस, पण माझं तुला अप्रूप. गावात हुशार पोरात गन्ना होऊ लागल्यावर तू माझं कौतुक करायला लागलास. मी पुढं शिकलंच पाहिजे असं सांगायला लागलास. वडील थकत चाललेले आणि व्यवहार तुझ्या हाती आलेला. गावात 10वी शिकलो. पुढे शिकायला ठेवायचं कुठं, तर खर्च झेपला पाहिजे याची फिकीर वडिलांना लागलेली. एकदा असेच घरी आपण चौघही बसलेलो, आई वडील आणि आपण दोघं. तू म्हणालास, तुला कुठंवर शिकायचं तिथवर शिक, खर्च कमी पडू देणार नाही. इकडचं काय व्हायचं ते होऊ दे, पण शिक्षणात खंड नाही पडला पाहिजे. त्या सालीस तुझं लग्न झालेलं. खर्च वाढला, पण मी खूप शिकावं अशी तुझी इच्छा. आपल्या घरात आणखी एक माणूस वाढला. मला नेहमी वाटायचं, आपल्याला चांगली वहिनी यावी. कधीमधी बायकोवरून तुला चिडवलंही. वहिनीचं माहेर आपल्या गावाच्या जवळच. गाडी बैलानंही आणता नेता येण्याजोगं. आता वाटतं तुझ्या जाण्यानं जेवढं मला कुरतडलंय त्यापेक्षा हाय खाल्ली ती वहिनीनं. बाई दादा तर थकलेले. बाई तर घरचं थोडंफार काम करते, पण दादा आता बसून असतात. तू गेलास आणि वहिनीच्या उभ्या जन्माचा उन्हाळा केलास. पुन्हा पदरात एकुलती एक पोरगी. आता तिचीही चिंता. आता वाटतं तिला घेऊन यावं इकडंच. आपल्या लेकरांसोबतच जाईल शाळेत. अजून 2-3 वर्षांनी 10वीत जाईल. खेड्यातल्या आणि इथल्या शिक्षणातही फरक आहे. इथं राहिली तर अभ्यासात बरी राहील. रोज रात्र झाली, अंधार पडला की गच्चीवर जायचं. त्याशिवाय करमतच नाही. घरातून आपोआपच फेकल्यासारखं होतं. आज खाली उतरलो. बरीच रात्र झालेली. बायको 2ही लेकरांना घेऊन झोपलेली. मोठा मुलगा, मुलगी लहान. एक 3रीत, एक 4थीत. कधी कधी वाटतं मी एकटाच तुझ्या आठवणींनी ठिसूळ झालो आहे. बायको मुलांना त्याचं काहीच वाटत नाही. आपल्या सुखदुःखाशी त्यांना काहीच देणं घेणं नाही. ही सारी निवांत झोपलीत. तिकडं गावाकडं वहिनी, बाई, दादा, चतुरा काय करत असतील? इतक्या सहज त्यांचे डोळे मिटत असतील? रोजचं जेवतही असतील की नाही? काही दिवस शेजाऱ्या पाजाऱ्यांनी येऊन बळच जेव घातलं, पण आता त्यांना जात असेल का? कुठून तुला बुद्धी सुचली नसं करून बसलास? कधी कधी रात्र जागून काढतो, डोळा लागत नाही. पहाटे लागलाच तर सकाळी उठून कॉलेजला जायची घाई. असाच त्या दिवशी घराबाहेर पडलो होतो. आमचा प्राध्यापकांचा संप चालू होता, त्यामुळे कॉलेजला जायचा प्रश्नच नव्हता. थोडीफार खरेदी करावी म्हणून बाजारात गेलेलो. तेवढ्यात गावाकडच्या फोनवरून मोबाईलवर बेल वाजली. मोबाईल कानाला लावला तर पलीकडून रडारड चाललेली. मोठा गोंधळ उडाल्यासारखा गलका. काहीच ऐकू येईना. छातीत कळ निघाल्यासारखं वाटलं. हातपाय थरथरायला लागले. रस्त्याच्या कडेला गाडी एका बाजूला केली. थरथरत्या हातानंच पुन्हा मोबाईल कानाला लावला. कानशिलं पोळायला लागली. गावातल्याच कुणाचा तरी आवाज उमटून पडला. गुरुजी, ताबडतोब या, मुरलीनं औषध घेतलंय. कपाळावरचा घाम पुशीत असताना अंगातलं सगळं बळ एकवटायसाठी धडपडायलो. काय करू आणि काय नाही असं झालं. त्याला दवाखान्यात न्या लवकर, मी 1-1.5 तासात येतोच. असं काहीतरी बोललो. गाडीला किक मारली, घराकडे सुटलो. बाजारातली गर्दी अडसर वाटायला लागली. नांगरटीतून चालताना पाय दम धरत नाही तसं झालं. गाडीसह खाली पडतो की काय असं वाटायलं. डोक्यात वाहटुळीचा धडका सुरूच. घरी आलो. कशी तरी गाडी लावली. 2ही लेकरं शाळेत गेलेले. बायकोला सांगितलं तर तीही धास्तावली. तुम्ही एकटेच जाऊन या, आधीच सगळ्यांनी कशाला जायचं? काही जास्त असेल तर फोन करा, असा तिचा हिशोबी अंदाज.
तिला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. असं कसं चालेल? गावाकडचे काय म्हणतील? सोबतच जाऊ आपण. मी शाळेत जाऊन लेकरांना घेऊन येतो, तोवर तू आवर असं तिला सांगितलं. सुखासुखी हे काय वाढणं आलं हे तिच्या चेहऱ्यावरचे भाव. शाळेत जाऊन मुलांना घेऊन आलो. ती घरी येईपर्यंत काही बाई विचारत होती. मी भानावरच नव्हतो, त्यामुळे फक्त हूं हूं करीत राहिलो. घरी आल्यावर त्यांना सांगितलं आपल्याला गावाकडे जायचं. असं सांगितल्यावर पोराला भारी आनंद झाला. आता गावाकडे जायचं, मग बैलगाडीत बसून शेतात जायचं, बैलाला चारा टाकायचा असं त्याचं सुरू झालं. त्याला आवरीत फक्त एवढंच सांगितलं, बाळा आपल्या मुरली काकाचं दुखतंय, आपण त्याला भेटायला चाललो. हे सांगितलं तरीही त्याला गावाकडं जायसाठी झालेला आनंद कमी झालेला नव्हता. सगळ्यांना घेऊन बसस्टँडवर आलो. एवढी गर्दी, पण ह्या गर्दीत आपण इरवाडासारखे एकटे आहोत असं वाटू लागलं. बायकोचंच लक्ष गाडीकडे गेलं. बस लागली होती. बसमध्ये बसल्यानंतर मन सारखं धावू लागलं. दोन्ही लेकरं जवळ बसलेली. हे झाड कशाचं? ते मंदिर कोणाचं? यासारखे त्यांचे प्रश्न चाललेले. मी काहीच बोलत नव्हतो. बाप बोलायलाच तयार नाही म्हटल्यावर त्यांनी आपला मोर्चा आईकडे वळवला. मी खिडकीतून अवतीभोवती पाहत होतो. नाही ते विचार मनात येत होते. का केलं असशील असं? त्याचा विचार करू लागलो. घरचा, गावाकडचा सगळा व्यवहार पाहणारा तू, सगळं तुझ्याच हातावर देणं असेल थोडंफार, म्हणजे होतंच ते, पण त्याची इतकी काळजी? पुन्हा मोबाईलची बेल वाजली. बोलायला लागलो तर पुन्हा तोच गलका, काळीच जडावून टाकणारा. लवकर या, सगळेच वाट पाहिलेत असं सांगितल्यावर अर्ध्यात आलोय, पाऊण 1 तासात येतोय, पण दवाखान्यात नेलं नाही का त्याला? मी विचारलं. खिडकीतून गार हवा साऱ्या अंगाला सुटलेल्या घामाला लागत होती. मलाच थंडी वाजल्यासारखं होऊ लागलं. दवाखान्यात न्यायचं नाही, पण तुम्हीच जरा लवकर या, पलीकडून आवाज येत होता. अवतीभोवती आपल्याला आधारच नाही. छातीत दम घुटल्यासारखं झालं. मोबाईल खिशात टाकला. बाहेर पळत्या झाडांवर नजर ठरत नव्हती. एकाएकीच डोळे भरून आले. घरी गेल्यानंतर काय चित्र असणार ते सरळ सरळ दिसू लागलं. गावात आलो तर दरवाजापुढं भलती गर्दी. आपापच गर्दीतून बाजूला होऊन माणसांनी वाट दिली. तेवढ्या गर्दीत 1-2 म्हणाला, लेकरांना कशाला वाड्यात नेऊ देता, इकडे शेजारीच बसवू द्या. दरवाजात पाऊल टाकलं तर एकदम समोर भिंतीला तुला टेकवून बसवलेला. सारा वाडाच फिरायला लागला. मी हेलताडल्यासारखा धाडकन तुझ्या अंगावर पडलो. बाजूच्यानी ओढलं. आजवर छातीत दाटलेलं सारं हंबरड्या वाटे बाहेर आलं. वाड्यात तुफान गर्दी झालेली. एका कोपऱ्यात बाया जमलेल्या. बायको त्यांच्यात मिसळली. बाई दादाकडं पाहायचंय धाडस होईना. बाई तीरासारखी धावत ओसरीवरून माझ्यापर्यंत आली. तिच्या गळ्यात पडलो. दादाकडं नजर गेली तर त्यांना काही सुचेच ना. नाकपुड्या फुगायला लागल्या. डोळे गारगोटीसारखे पांढरे दिसायला लागले. एखादा घाव मरत्या अंगी लागल्यानंतर हादरून जावं तसं त्यांचं झालं. लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. अनहुंक्या वाटे उमाळे बाहेर पडायला लागले. गावाकडचा आधार तुटल्यासारखा झाला. हा वाडा, ही कुणबीक, हे चित्राप कोण पाहणार आता सगळं? आपण गेल्यावर याची काय वाट लागायची याचा थोडा तरी विचार करायचा. जाऊन वहिनीच्या गळात पडून रडावंसं वाटू लागलं, पण तिलाच बायांनी जखडून टाकलेलं हे कसं सोसणार ती? साऱ्या जिंदगीची जाळभात झाली की ग माय, आता कोणासाठी जगू असं म्हणत तिनं मोठ्यानं हंबरडा फोडला. काळजाचं पाणी झालं. वाटलं आता साऱ्या डवातलं पाणी आटलंय तिच्यासाठी, आणि तिची तडफड मासोळीवाणी. कलकलत्या उन्हात सावली घेऊन आलेल्या ढगानं निघून जावं, उभ्या जन्माचीच व्हावी दुपार, तसं तिचं झालंय. राहून राहून एकच विचार छळू लागला. असं काय आलं तुझ्या वाट्याला की तुला जगणंच नको असं वाटलं? असा कोणता घोर होता तुझ्यासाठी? देण्याघेण्याची चिंता तर सगळ्यांनाच असते. पहिली पेर वाया गेल्यानं यंदा काही खरं नाही असं तूच म्हणाला होतास. पण जाऊ दे, जे जगाचं होईल तेच आपलं होईल असंही बोलला होतास. गावाजवळच्या मळ्यात तुला न्यायचं ठरलं. ठरवणार कोण? गावातली 4 गर्दी धरती माणसं. मी तर भानावरच नव्हतो. ते जसं सांगतील तसं करीत गेलो. तुझ्या चितेला अग्नी दिल्यानंतर झाडाखाली उभा होतो. आजूबाजूला गावकऱ्यांची गर्दी. निरोप मिळाल्यानंतर जवळच्या गावातले आलेले पाहुणे. जाळ चहूबाजूंनी लागला. माणसं जिथवर बसली तिथवर त्याची आच यायलेली. 1-2 म्हणाले, बसा जरा खाली आता. खाली बूट टेकलं. तुझ्याशिवाय तुझ्याविषयी एक जण सांगू लागला. सकाळी घरून तू बाहेर पडलेला, लवकरच मळ्यात आलास. काय तुझ्या मनात होतं कुणास ठाऊक? जनावरांच्या गोठ्यातच फवारायचं औषध घेतलंस. इकडं घराकडं कुणाला खबरच नाही. सकाळी आखाड्यावर आलेल्या एकानं पाहिलं म्हण हातपाय खोडून उकरल्या गेलेली जागा. तोंडावाटे बाहेर आलेलं काळपट पाणी, बाजूलाच पडलेला कीटकनाशकाचा डबा. पाहिलेल्या माणसानं गावाकडं धूम ठोकली.
माणसं गाडी बैल घेऊन आली. घरी आल्यावर ताक पाजलं, पोटातलं सगळं विष बाहेर यावं म्हणून. पण तोवर सगळाच खेळ संपलेला होता. माझी नजर मळ्यावरून फिरत होती. झाडाखाली आपण फडक्यावर खाल्लेल्या भाकरी, याच झाडाला पंचमीला मला तू बांधून दिलेला झोका, अशा अनेक गोष्टी आठवत चाललेल्या. आजूबाजूची माणसं आपापसात बोलत बसलेली, तरीही मला त्यांचं काहीच ऐकू येईना. समोरच्या ढणढणत्या जाळावर नजर स्थिरावली. फाटकन कवटी फुटल्याचा आवाज झाला. सगळीच माणसं उठली. हळूहळू गावाकडे चालायला लागली. घरी आल्यावर आता तू असणार नाहीस या विचारानंच अंगावर काटा आला. आपल्या गाडीचं एक चाक मोडल्यासारखं वाटलं. त्या दिवशी बाई दादानं अण्णाला हातही लावला नाही. गेल्या 2-3 महिन्यातल्या अनेक बाऱ्या वाईट गोष्टींचा माझ्या डोक्यात काला झालेला. रात्री उशिरापर्यंत गावातली माणसं भेटायला येत राहिली. निम्मी रात टळून गेल्यावर जमिनीवर अंग टाकलं, डोळे सतार उघडे, झोपही येईना. या 2-3 महिन्यातल्या आपल्या भेटीगाठी आठवत राहिलो. मनातल्या मनातच काही गोष्टींची जुळवणी करू लागलो. यंदा पावसाळा लांबलेला, सगळी नक्षत्र कोरडी चाललेली. मृगाआधी रोहिण्या बरसतात, त्यांचा तर पत्ताच नाही. पाळणा हलतो भावाआधी बहिणीचा, पाऊस पडतो मृगाआधी रोहिणीचा, असं लहानपणापासून ऐकलं. रोहिण्या काही बरसल्या नाहीत. मृगातही कोरड्यात झळा. पाठोपाठची सगळीच नक्षत्र कोरडी. आपण पेरणी करून बसलेलो, धूळ पेर जमून जाईल असं तुझं म्हणणं, पीक कर्जाचे वांदे. एके दिवशी सकाळीच तू घरी आलेला. पाऊस लांबत असला तरी पेरणी करायला पाहिजे. ही घडी निघून गेली तर पुन्हा वर्षभर वाऱ्याकडे तोंड करून बसावं लागेल असं तू म्हणालास. पैशाची अडचण होतीच. 2 मुलांच्या प्रवेशाचा खर्च, इतरही काही तानातानी. असं असतानाही मला अडचण दिसायला लागली. तू गावाकडून आला म्हणजे नक्की पैसेच मागायला येणार असं बायकोला वाटायचं. आपण शेतातलं घेतो का काही? तुरीच्या मुगाच्या डाळीही विकत आणतो, मग त्यांचं त्यांनी भागवावं. आपल्याला कशाला मागायला यायचं? नाहीतर मग अर्धा माल्या म्हणावं शेतातला. अशी बायकोची कुतकुत चाललेली माझ्याजवळ. तुला पैसे देताना कित्येकदा असं ऐकावं लागतं, अगं शेतात उरतंच काय, त्यांचं भागलं तरी खूप झालं आणि आपण कुठं भिकेला लागलो त्यांच्याकडून काही घ्यायला. अशी तिची समजूत काढली. ती बोलायची फक्त माझ्याजवळ. तुझ्यासमोर आलं की भाऊ जेवून जा, गावाकडे जेवून आलात की नाहीत काय ठाऊक, असं म्हणत आग्रहानं जेवायला वाटणार. पैसे मागायला आलास तेव्हाच तोंडावरची काळजी स्पष्ट दिसू लागली. मास्तर अवघड आहे बाबा सगळं. कसं सालं काठाला जावं कुणाला माहीत. अजून थेंब नाही पाण्याचा, जनावरांनी खावं काय, चारा नाही, पाणी नाही. माणसं चोऱ्या करून जगतील, पण जनावरांनी काय करायचं? तू सांगत होतास, मलाही पटत चाललेलं. नोकरी लागल्यानंतर अंगावरची कातडी जरा सकवार झाली. जरा खरचडलं तरी ओरखडा उमटतो, पण तू बोलत असलास की जुने दिवस आठवतात. रानोमाळ ढोरं चरतानाच्या अनेक गोष्टी नजरेपुढे सरकतात. सारा शिवार पडद्यासारखा समोर दिसू लागतो. आज वाटतं मी इथं असलो तरीही हे ओझं पाठीवरून खाली कसं टाकता येईल. त्या दिवशी पैशासाठी आलास, पण घरी मीच तो विषय तुला जास्त काढू दिला नाही. जेवण झालं आणि तुला बसस्टँडवर सोडतो म्हणून मी घराबाहेर पडलो. गाडीवर आपण दोघंही बँकेपर्यंत आलो. किती पैसे लागतील बी भरणाला? मी विचारलं. यंदा मुगाला थोडंच रान ठेवू, बाकी सगळ्या रानात कापूस करू. 1 ठोक पैसे येतील, देणं कमी होईल. कापसाशिवाय शेतातला पैसाही दिसत नाही. 15-16 सरकीची पाकिटं लागतील. बाकी पुन्हा खत, फवारणी या भानगडी आहेतच. तू सांगितलं. तरी पैसे किती काढू? मी तुला थांबवीतच विचारलं. 12-13 हजार घे. तू आकडा सांगितला तेवढे पैसे काढून तुझ्या हातावर ठेवले. यावर्षी गुढीपाडव्याला गड्याची उचल देण्यापासून आतापर्यंत किती पैसे दिले त्याची उजळणी केली. प्रत्येक वेळी तू मागितल्यावर पैसे दिलेच असंही नाही, पण गुढीपाडव्यापासून आतापर्यंत 2-3 वेळा तरी पैसे दिले. आता सालभर काहीच मागू नको भाऊ, असंही बोललो. कशाचं आलंय मास्तर? खड्डा खोदल्यावर तीच माती खड्डा बुजवायलाही पुरत नाही. आपलं एक इकडचा आधार आहे म्हणून बरं आहे, पण गावात माणूस माणसाला ओळखीना झालाय. तुझं बोलणं पटू लागलं, पण असे पैसे कुठवर नेऊन टाकायचे तिथं याचा विचार करू लागलो. गंगाची वाळू बसर येईना, हे तर पैसा आहे गड्या. तू सांगायला लागायला मी तुझ्यापेक्षा लहान. मला सरळ नावानं गिरीधर म्हणण्याऐवजी तू मास्तर म्हणून बोलायचास. तू गावाकडं गेल्यानंतर सारखा घोर पावसाचा लागला. सगळी सरकी लावून झाली असा तुझा निरोप आल्यानंतर तर पावसानं झोपच उडवून टाकली. इकडं 4 थेंब आले तरी पटकन गावाकडं फोन करून विचारायचं,
पाऊस आलाय का म्हणून, तिकडं पडतोय का म्हणून उत्तर नाहीच असायचं. कधी कधी वाटायचं हा नादच सोडून द्यावा, त्याला जेव्हा पडायचं तेव्हा पडेल. पण असं व्हायचं नाही. 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, एक ठोक पाऊस पडलाच नाही. थोडेफार शिंतोडे पडले, पण त्यानं धूळ पेरणीचाच घात केला. पिढीजात वैर असलेल्या दुश्मनासारखा पाऊस वागायला लागला. सगळे सणवार कोरडे जायला लागले. रानात पाणी थळथळणं दूरच, मातीचे ढेकुळही फुटले नाहीत. माणूस दिसेल त्याला भेटेल त्याला पावसा पाण्याचेच विचारायला लागला. दिवसभर पिंजारलेल्या ढगांचं भटकणं आणि रात्री आभाळात चमचमत्या चांदण्यांचा मुक्काम. दुबार पेरणीचे संकट दारात दिसायला लागलं. रात्रीच्या वेळी सगळ्यांची जेवणं झाली की बायको लेकरं टी व्ही समोर. मालिकांमधली पात्र आता लेकरांच्याही ओळखीची झाली. आपली मुळं तरी मातीतली आहेत, पण लेकरांच्या पायाला कधीतरी माती लागेल काय, असाही विचार आला. कधी नाही ते बायकोनं पावसाबद्दल चिंता बोलून दाखवली. जरा बरं वाटलं. एकदा का होईना, पण पावसाची आठवण तिला आली. पावसाची अशी ताडण, आणि नेमका याच काळात आमचा संप सुरू झालेला. दिवसभराचं रिकामपण पावसाच्या फिकिरीनं पोखरू लागलं. या दिवसात महाविद्यालय गजबजून जातं. असंख्य नवी पोरं येतात. खेड्यापाड्यातून आलेल्या काही बुजऱ्या मुलाकडे पाहिलं की आपलाच भूतकाळ आठवतो. थोडं मागं गेलं की जणू आपण आरशासमोरच उभे, आपलाच चेहरा त्यांच्यात दिसू लागतो. अर्थशास्त्रासारखा विषय शिकवताना तेच प्रश्न दरवर्षी नव्या अंगाने दिसायला लागतात. शिकत असताना कधीमधी कविता लिहिलेल्या पुढे हे सगळंच थांबलं. आता वाचायचं ते फक्त आपल्या विषयापुरतं. 4-5 वर्षांपूर्वी काढलेल्या त्याच त्या नोट्स. असाच रात्री पेपर चाळत बसलेलो. बायको लेकरांना झोपी घालू लागली. त्यांना झोपी घालता घालता तिलाही डोळा लागला. सहज सुचलं, लेकराला झोपी घालता घालता आईलाच लागावी झोप, पिकांना खते देता देता मातीचाच बदलावा पोत. वाटलं गावाकडची माती अशी आपल्याला कधीही आठवते. पुन्हा विचार आला, साधं शेण माती घेऊन उठतं, आपण तर माणूस आहोत. सगळीकडच्याच पेरण्या वाया गेल्याच्या बातम्या यायला लागल्या. मला वाटलं तुझा काही निरोप येईल. नेमका त्या 2-4 दिवसात काही बोलणंही झालं नाही. गावोगावचं लोक पावसासाठी नाही ते करायला लागले. कुठं बेडकाचं लग्न लाव, कुठं अनवाणी पायानं जाऊन गंगेच्या पाण्याची कावड आणून देवाला आंघोळ घाल, असे अनेक उपाय चाललेले. पोळा 2-3 दिवसांवर येऊन ठेपलेला. पोळ्यासारख्या सणाला गावाकडे जायलाच पाहिजे, पण पाऊसच नाही तर पोळ्याचा सण कशाचा आला. पोळ्याच्या दिवशी गावात गेलो तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुतकी कळा. कापसावर कोकडा पडावा तसे माणसांचे चेहरे झालेले. केवळ सणाचा उपचार पार पाडायचा ही भावना. नेहमी पोळ्याच्या दिवशी वेगळी लगबग दिसते. मुगाच्या शेंगा खायला येतात, कापूस पिंढऱ्याला लागतो. यंदा कुठंच काही नाही. काही ठिकाणी तर मूग हातचा गेला म्हणून त्याला पाळी घालून रानं मोकळी केलेली. घरी आलो तर तू बैला अंघोळीला घेऊन गेलेला गावाजवळच्या मळ्यात. बाई दादाला मी आल्यानं बरं वाटलं. वहिनीनं पटकन पाय धुवायला तांब्या भरून दिला. चतुरा जवळ आली. वहिनीनं तिच्याजवळ प्यायला पाणी दिलं. चतुरा यंदा 8वीत. तिच्या अभ्यासाची थोडीफार चौकशी केली. तुला यायला उशीर लागलेला. दादा काळजीत पडले. मी पटांगणातच बाजेवर बसलो होतो. बरं झालं आलास. आता आज राहाय मुक्कामालाच, असं बाई बोलली. गावाकडे गेल्यावर मी कधीच मुक्काम करीत नाही हे माहीत असूनही दादाच तिला बोलले, अगं लेकरं तिथं आणि इथं राहायला कसं जमल. पुन्हा मला म्हणाले, लेकरांना तरी आणायचं असतं. मी काहीतरी कारण सांगून टाकले. आता ह्यो बाबा कधी येतोय, सगळ्या गावाचे बैल निघायचा टाईम झाला, असं दादा बोलले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसली. तुला यायला जसजसा उशीर होऊ लागला तसं तसं ते पटांगणात एरझाऱ्या मारायला लागले. येईल की, तुम्ही कशाला एवढी काळजी करता, असं मीच दादाला बोललो. त्यांनी चटकन काहीच उत्तर दिलं नाही, पण त्यांना काहीतरी सांगायचंय अशा अर्थानं त्यांनी माझ्याकडे पाहिलं. माझ्याजवळ बाजेवर टेकले. बाई, वहिनी, चतुरा सगळ्याच पोळ्याच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलेल्या. तिघी घरातच होत्या. आज सणाचं काही राडे होऊ नयेत म्हणून फिकीर लागली. ह्या आपल्या महाराजाला कधीमधी गुटखा घ्यायचा नाद लागलाय. आधी तुरळक कधीतरी कानावर यायचं, पण 2-4 दिवसाखाली रात्री उशिरा पिऊनच घरात आला. तसं कोणाला आगाव नाही बोलला, पण घरचे हैराण झाले ना. कवा कोणीच आपल्या खानदानी तसं वागलेलं नाही. दादा हळून सांगत होते, पण मला कानावर काहीतरी आदळल्यासारखं होऊ लागलं. दम वरखाली व्हायला लागला. मुरली भाऊ आणि पिणार हे पटच ना. एका झटक्यात तू परका वाटायला लागला. जणू आपलं कुणी नाहीच, गावातल्या कुठल्या तरी लांबच्या गल्लीतल्या माणसासारखा. मळ्यातून बैल घेऊन तू घरी आला. मी फक्त तुलाच वरखाली निहाळत होतो.
त्याचं तुलाही नवल वाटलं असावं असं तुझ्या चेहऱ्यावरून दिसलं. मास्तर, उशीर का केलास? बरं जाऊ दे, बरं झालं आला तर. आत्ता बैलांना साथ चढवतो, सगळा आणतो लवकर मिरवून, पुन्हा जेवू सगळे सोबत, भूक लागली असन तर जरा दम काढ. तू एवढंच बोलला आणि पुन्हा आपल्या तयारीला लागला. मी अजूनही भानावर आलो नव्हतो. तू माझ्याहून मोठा, आता मी तुला कसं सांगणार आणि काय सांगणार? तू लगबगीनं आवरून बैल घेऊन गेला मिरवायला. सोबत गडीही. मी काळजीत पडल्यावर दादांना वाटलं उगीचच सांगितलं याला. आलाही एक दिवसासाठी तर निस्ती फिकीर डोक्याला. मीच विचारलं त्यांना, आता कापूस उगवलाय तरी की नाही? काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. हो, आता उगवलाय, पण पाऊस पडायला पाहिजे ना. आधीचा तर गेला वाया. सगळ्या गावाची धूळपेर फसली. आताही पाऊस जर आला नाही तर हेही महागा मोलाचं बी जाणार वाया. पुन्हा पेरायला पैसे कुठून आणले? मला प्रश्न पडला. तालुक्याला बाहेरच्या राज्यातल्या लोकांनी हा पीस खोलले. तिथून काढलेत वाटतं याजानं. मला जास्ती काही माहीत नाही. सगळा व्यवहारच त्याच्या हातावर असल्यानं मीही जास्त विचारत नाही. दादांनी माहिती दिली. बाकी पुन्हा काही विचारावंच वाटलं नाही. थोड्या वेळानं तू आल्यावर आपण सगळेच जेवायला बसलो. जेवताना आपल्या दोघातलं बोलणं तुटकच होतं. वहिनी आग्रहानं वाढू लागली. समोर ताटात जे पडेल ते खात होतो. दादानं सांगितल्यावर तुला कसं सांगावं आणि त्याची सुरुवात कुठून करावी हाच विचार करू लागला. कोडं सुटत नव्हतं. तुला बोलल्याशिवाय चैन पडली नसती. आपल्यानंतर घरातल्यांची सगळ्यांची जेवढं झाली. दिवसभरात कल्ला होता. मलाही निघायची घाई. मी मुद्दामच तुला गावाच्या फाट्यापर्यंत सोबत चल म्हणून घेतलं. घरच्या सगळ्यांना बोलून निघालो. चतुराच्या डोक्यावर हात फिरवला. नीट अभ्यास करत जा सांगितलं. वहिनीला म्हणालो तिला घरची शेतातली कामं सांगत जाऊ नको. गावातून मात्र बाहेर पडल्याबरोबर मला राहवलंच नाही. मी तुला सरळच विचारलं, तू दारू कधीपासून घ्यायला? तुझ्या चेहऱ्यावरची रेषाही बदलली नाही. उलट हसून मलाच सांगायलास. आपल्या रिमोट कंट्रोलनं सांगितलं वाटतं तुला. अरे दारू पितो म्हणजे काय, गटारात लोळतो का रस्त्याचा सर्वे करीत झोकांड्या खात घरी येतो? कधी कधी एखाद बार घेतली असन तर त्याचं सगळ्यांनीच पुराण लावलंय. पण बरं आहे का हे? मला सांग ना भाऊ, दिवसमान हे असे, सगळ्या व्यवहार तुझ्या हातात आणि तूच असं केल्यावर कसं? अरे रात्रंदिवस कष्ट करून बसर येईना. त्यात असा नाद म्हणल्यावर कशाला वर येणार आपण? तुला पुन्हा समजून सांगितलं. मास्तर, तू उगी जीवाला घेऊ नको. अरे 4 माणसात उठायचं बसायचं म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी घडतच असतात. दादाला वाटतं मी रानातून आलं की घरातच बसून राहावं. मी काय वल्ली बाळंती नाही का मधल्या घरात पास टाकून पडायला? तू तुझ्याच नेहमीच्या पद्धतीने लागला बोलायला. बरं जाऊ दे, पैसे कुठून आणलेस पेरायला? मी विचारलं. आंध्रातल्या लोकांची एक फायनान्सची कंपनी आहे. आपल्या तालुक्याला ऑफिस आहे त्याचं. आता थेट कापसावर पैसे द्यायचे, मध्ये काहीच द्यायचं नाही. तू माहिती सांगितली. मला पुन्हा आणखी काळजी वाटायला लागली. पैसे आणलेले नीट कामाला तरी वापरशील की नाही याचा घोर लागला. सगळा गावाकडचा डोलारा तुझ्यावर आणि तूच असं वागल्यावर करणार तरी काय? निघताना वहिनीच्या चतुराच्या डोळ्यात पाणी दिसू लागलं. दादाने सांगितलं तसंच त्यांना काही सांगायचं असेल का? मी विचार करू लागलो. गुंता लवकर सुटेल असं वाटत नव्हतं. 4-2 दिवसानंतर संध्याकाळच्या वेळेला तू गावाकडून आलेला, मुक्कामाच्या तयारीने. रात्री आपण जेवण केलं. लेकरांना फिरवून आणतो म्हणून तो घराबाहेर पडला. त्यांना घेऊन जवळच शाळेचं मोठं मैदान. तू आला म्हणजे लेकरंही काका काका म्हणून मागे लागतात. गावाकडच्या माणसांविषयी, आपल्याच घरातल्यांविषयी त्यांना लळा असल्याचं पाहून बरं वाटतं. तू घराबाहेर पडल्यानंतर बायकोने लगेच नेहमीप्रमाणे शंका उपस्थित केली. म्हणाली, आता जर पुन्हा पैसे मागितले तर अजिबात देऊ नका. आपल्याला काही आपल्या संसाराचं बघायचं की नाही? गावाकडं कितीही दिलं तरी कमीच पडणार. आपण आतापर्यंत पाहत आलोय. वर्षाच्या शेवटी हिशोब केल्यावर उरतं तरी काय त्यात? त्यांना त्यांचं जसं भागवायचं तसं भागवू द्या. ती तसं काही बोलली की सुरुवातीला भांडायचो तिच्याशी. शेताचा गावचा चुकूनही संबंध नाही, त्यामुळेच ती असं बोलते. आपल्याला जे वाटतं ते तिला वाटेलच हे सांगता यायचं नाही. बोलण्यातलं अंतर नेहमी पडायचं. त्यामुळे ठरवलं तिची विचार करण्याची वाट वेगळी. फरक आयुष्यभर राहणार. आपण फक्त मनाला लावून घ्यायचं नाही. जेवढं होईल तेवढं करीत राहायचं. तासाभरानं तू लेकरांना फिरवून आणलं. मी घराबाहेर हिरवळीवर खुर्ची टाकून बसलेलो. तू आल्यावर बायकोनं उठून दुसरी खुर्ची दिली. भाऊ बसा इथं म्हणत ती लेकरांना घेऊन घरात. रात्री आपण बराच वेळ बोलत बसलो. बोलता बोलता तू म्हणालास, मास्तर, या वर्षीपासून चतुराला इथल्या शाळेत घालता येईल काय? बोलण्याआधी तू मनातल्या मनात बरीच जुळाजुळव केलेली दिसत होती. तुझ्या बोलण्यानं मी विचारात पडलो, पण पटकन भानावर आलो. जमेल की. फक्त तिला इथलं शहरातलं वातावरण, नवीन शाळा हे सगळं अंगवळणी पडेल का हे पाहायला पाहिजे, मी म्हणालो. न पडायला काय झालं? शिकल सारच हळूहळू.
गावाकडच्यापेक्षा इथं वातावरण बरं आहे. आतापासूनच चांगली शाळा मिळाली तर 10वी-12वीत चांगली पास होईल. तू बरंच नेट लावलंस असं बोलण्यातून दिसू लागलं. मी पटकन होकार दिला नाही. याबद्दलची नाराजी तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. मलाही चतुराला इथंच शिकायला आणावं असं वाटू लागलं होतं. एकदा मी सहज बायकोजवळ विषय काढला. म्हटलं, भाऊला एकुलती एक पोरगी आहे. आपल्याजवळ शिकली तर चांगलं होईल तिचं. बायको ताडकन म्हणाली होती, अजिबात नाही जमायचं. घरच्या 2 लेकरांचं करता करता नाकी 9 आले आणि आता त्या पोरीचं कुठं घेऊन बसलात. तिचं तिला शिकू द्या गावाकडं. इथलं शिक्षण सोपं आहे का? 2 लेकरांचा खर्च कमी आहे का? मी म्हणालो, आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात त्यामुळे खर्च जास्त आहे. चतुरा मराठी माध्यमाच्या शाळेत जाईल. आमच्या संस्थेचं हायस्कूल आहे गावात. अहो, तुम्हाला कळत कसं नाही? त्यांचं त्यांना शिकवू द्या. किती दिवस त्यांचं ओझं वाहणार? असं म्हणताना तिचा आवाज वाढला. दोन्ही लेकरं त्या दिवशी जवळच होती. मोठा मुलगा आता कळता झालाय. लेकरांसमोर वादावादी नको म्हणून मी जास्त बोललो नाही. त्यानंतर मी कधीही चतुराचा विषय काढला नाही. आपण एवढी साधी गोष्ट करू शकत नाही याचं मात्र वाईट वाटलं. अजूनही दुखऱ्या दाढेसारखी ही गोष्ट ठणकते. तू सांगितल्यानंतर मी तुला लगेच काही बोललो नाही, जमत नाही असंही म्हणालो नाही. बघतो एखाद्या चांगल्या शाळेत विचारून आता, पण बराच उशीर झालाय. शिकवणंही बरंच झालंय. पुढे तिचं मनही रमायला पाहिजे. त्यापेक्षा पुढच्या वर्षी शाळा सुरू होण्याच्या आधी चतुराला इथं आणू आपण, जे इथल्या वातावरणात रुळेल ती. असं बोलून तुझी समजूत काढली, पण मी सांगितलेलं तुला पटलं असावं असं मात्र वाटलं नाही. तू काळजीत पडल्यासारखा दिसला. पावसा पाण्याच्या, पीक पाण्याच्या गोष्टी काढूनही उपयोग नव्हता. बराच वेळ आपण दोघंही एकमेकांना काहीच बोललो नाहीत. तूच म्हणाला, जाऊ दे, पड मास्तर आता, उशीरही बराच झालाय. तुला अंथरूण टाकलं होतं तर तू म्हणाला, मी जातो गच्चीवर झोपायला. मी खाली पडलो, पण डोळा लागत नव्हता. गावातली शाळा धड नाही. तालुक्याला 5-6 किलोमीटरवर चांगल्या शाळा, पण दररोजचं येणं जाणं कसं परवडणार? तिथं चतुराला खोली करून द्यावी तर तिच्याजवळ कोण राहणार? दररोज जर जाणं येणं करायचं तर अभ्यास कसा होणार? असे नाना सवाल भुंग्यासारखे कुरतडायला लागले. तर आपलं लेकरू इथे शिकायला राहावं असं तुला वाटण्यात काहीच गैर नव्हतं. मी विचार करू लागलो. डोळे मिटतच नव्हते. नोकरी आधी इथं शिकायला आलो तेव्हा भाड्यानं खोली पाहण्यापासून ते सुरुवातीला हातानं स्वयंपाक जमत नव्हता तिथपासूनचे सगळे दिवस आठवायला लागले. त्या दिवसातली वणवण आठवायला लागली. तो अधूनमधून भेटीला यायचा. एका वर्षी महालक्ष्म्यांचं गावाकडं जाणं झालं नाही. नेमकाच पोळ्याला जाऊन आलो होतो. गावाकडची चक्कर वाचली तर तेवढेच पैसेही वाचतात असा विचार होता. महालक्ष्म्या झाल्यानंतर एका रात्री उशिरा तो दाखल झालेला. रात्री खोलीच्या दारावर थाप पडली. बराच उशीर झाला होता. धडपडून दार उघडलं तर समोर तू, हातात थैली घेऊन. खोलीचा उजेड थेट तुझ्या अंगावर पडलेला. मी हबकलो. म्हटलं, इतका उशीर? तू म्हणाला, आधी मला निवांत बसू दे. खोलीत आल्यानंतर नीट निरखून पाहिलं. पायातली विजार खालून फाटलेली, तिच्या चिरफाळ्या उडालेल्या, पायाच्या पोटऱ्यावर कसले तरी ओरखडे उमटल्यानं रक्ताळल्यासारखं झालेलं. मी तुला धास्तावून विचारलं, नेमकं झालंय तरी काय? अरे बाबा, बाई म्हणली होती तू महालक्ष्म्याचं गावाकडे आला नाहीस तर तुला फराळाचं तरी घेऊन जाय. निघायलाच दिवस मावळला. इथं आलो तर खोलीचा पत्ता नीट लक्षात येईना. फिरत फिरत दुसरीकडेच भनगाळलो. एका गल्लीत घुसलो तो मरणाचा अंधार. तशात गल्लीतले 4-2 कुत्रे मागं लागले. पळायलो तर त्यांनी इजारीच्या चिंध्या केल्या. चांगलंच बोचकारलं. त्यांच्या तावडीतून निसटलो कसं तरी. हुडकत हुडकत इथे यायला एवढा उशीर झाला. तू सांगायला लागला एवढी तकतक करून आल्याचा जराही जाणीव तुझ्या चेहऱ्यावर नाही. फक्त आपली भेट झाल्याचा आनंद. पायावरचे ओरखडे आणि अंगाला सुटलेला घाम, त्याची आग होत असणार. मी म्हटलं, आपण दवाखान्यात जाऊ. तू हसला. एवढं काय त्यात? आता हळद लावतो थोडी. गावाकडे गेल्यावर कुत्रं चावल्याचं इंजेक्शन घेतो. तू आल्यानंतर ही गोष्ट आठवली आणि अंगावर काटा आला. मी लहान असल्यानं बाई दादा मला जास्त जीव लावायचे. तुलासुद्धा आधीपासूनच माझ्या शिकण्याचा स्वतः शाळेत गेला नाहीस याची रुखरुख कधी तुझ्या बोलण्यातून दिसली नाही. पण चतुरानं शिकावं ही तुझी तळमळ मला दिसायला लागली. दुसऱ्या दिवशी तुझी गावाकडे निघायची गडबड. घरात सकाळच्या कामांची घाई. दोन्ही लेकरांना न्यायला गाडी येते. बस येण्याआधी आवरायची लगबग. बायको लेकरांचे डबे भरू लागली. मी त्यांना कपडे घालू लागलो. सुरुवातीला तू हे पाहत बसला होता. नंतर काय वाटलं कुणास ठाऊक, तूही मला मदत करायला लागला. त्यांचे बूट घातल्यानंतर मी त्यांच्या गळ्याला टाय अडकवला. दोन्हीही लेकरं तयार. पोरीच्या केतकीच्या चेहऱ्यासमोर तू आरसा धरलेला. बघ कशी दिसतेस म्हणून. तिचा चेहरा एकदम खुलला. मी तुझ्याकडे पाहत होतो. पाहता पाहता तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. पाप निलवायच्या आत तुझे डोळे तुडुंब भरलेले. आज वाटतं क्षणभर का होईना पण तुला त्यावेळी चतुराची आठवण आली असणार.
तू गावाकडं निघून गेल्यानंतर 2-4च दिवस गेले असतील. वडवणीचा पाहुणा घरी हजर. जास्त कधीच त्याचं येणं जाणं होत नाही. एका वेळी बी भरणाला किंवा दवाखान्याच्या कामानिमित्तानं इथं आला तरी घरी आला. मला वाटलं सहज आले असतील. ते तुझे मेव्हणे म्हणजे वहिनीचे भाऊ, पण मलाही भाऊजी म्हणतात. घरी आल्यानंतर चहा पाणी झाल्यावर मला वाटलं ते काहीतरी बोलतील, पण बराच वेळ झाला तरी शांतच. मीच म्हटलं, दाजी कसं काय येणं केलं? तरीही ते गप्पच. त्यांना पुन्हा विचारलं. मग म्हणाले, भाऊजी काय सांगायचं, पाहुणा अधूनमधून दारू घ्यायलेत. काल गावाकडे गेलो तर अक्का काकुळतीला येऊन सांगू लागले. अशात रोज घेणं वाढलंय. अजून लेकीचं शिक्षण राहिलंय, लग्न राहिलंय. यांनीच असं केल्यावर घरच्या बाकीच्या माणसांनी कसा टिकाव धरायचा? मामा मामी आता थकलीत. मामाला वाटतं प्रत्येक वेळी तुम्हाला कशाला सांगायचं. मला पोळ्यालाच दादांनी गावाकडे गेल्यावर सांगितलं होतं. मी तसं बजावलं सुद्धा होतं भाऊला. तो मोठा असूनही माझ्यावर सांगण्याची वेळ यावी हे वाईट आहे. पण तरीही त्याला सांगितलं, पुन्हा कधी गावाकडे गेलो तर सांगेन मी म्हणालो. कसं आहे भाऊजी, एकदा पाय घसरला तर पुन्हा वर यायचं कामच नाही. अशा नादात आधी शेतीचा धंदा असा, किती भिजवा दांडकोरडाच. तुमचा थोडाफार आधार आहे म्हणून बरं आहे. नसता काय खरं आहे त्याचं बी. एक गडी आहे, पण त्याच्या भरवशावर सगळी कुणबी कशी होणार? या दोघा नवरा बायकोनं थोडंफार केलं तर पोटाला पोटभर खाते ना, पाहुणा सांगत होता. तसे दोघंही जातात शेतात कामाला अधूनमधून, पण आजकाल शेतीत घरचा माणूस बांधावर पाहिजे. भाऊजी तुम्हाला माहीत नसेल, 2 दिवसाखालीच हे दोघं नवरा बायको शेतात गेले. हा बाबा दुपारीच गावाकडे तातडीचं काम आहे म्हणून गेला. शेतात दिवस मावळायचा टाईम झाला तरी यायचा पत्ता नाही. अक्का एकटीच वाट पाहिलेली. त्या दिवशी गड्याचा खाडा. बरं जाताना हे बैलगाडी घेऊन गेलेले. आता परत येताना तिनं बैल धरावा कसं, गाडी झोपावी कशी? रानात गडी माणूस कोणीच नाही. मग मी धास्तावून विचारलं. शेजारच्या रानात एका माणसाला बोलावून अक्कानं गाडी झोपून घेतली आणि ती स्वतः गाडीत बसून गावात आली. आता हसावं का रडावं? पाहुण्याच्या सांगण्यानं मी सर्दच झालो. आधी वाटायचं लांबून लांबून धूर दिसतोय, पण आता पायाखालीच विस्तव आल्यासारखं जाणवायला लागलं. पोळ्याला गावाकडे गेल्यानंतर निघताना वहिनीच्या चतुराच्या डोळ्यात पाणी दिसलं होतं. त्याचा अर्थ आता कळायला लागला. कदाचित त्यांना असंच काहीतरी सांगायचं असणार तुझ्याबद्दल. पण तू दादा असं सगळं समोर असताना कसं बोलता येईल त्यांना? तू अशा एखाद्या नादात गुरफटशील असं वाटलंच नाही. अशी एखादी वावटळ आपल्या घरात शिरेल असा नेमच नव्हता. एकदा काही वारं मुक्कामाला राहायला आलं ना तर घरावर छप्पर राहायचं नाही. समोर पाहुणा असतानाही मी खोलवर विचारात बुडालो. थोड्या वेळाने पाहुणेच म्हणाले, बघा भाऊजी, तेवढं सांगा एकदा गावाकडे जाऊन. मी हो म्हणालो, पण सारा तळ ढवळून निघाला होता. सगळीच पांगापांग झाली डोक्यात. वडवणीच्या पाहुण्यांना निरोप दिला आणि घरात येऊन बसलो तर मनच उठल्यासारखं झालं. पाहुण्याचं बोलणं बायकोनंही थोडंफार ऐकलेलं. तिनं तर टाळसर आवाजात खडाखडा पोथी वाचायला सुरुवात केली. मी कधीपासून सांगते तुम्हाला, जरा तिकडचा पुळका कमी करा. पाहिलं ना आता, तुम्हाला आधीच थोडंफार माहीत होतं, पण तुम्ही मला सांगितलं नाही. तुम्ही किती जरी उपकार केले तरी त्याची जाणीव तर ठेवायला पाहिजे ना. ते तिकडे पाहिजे तसं उधळणार आणि तुम्ही बसा चाळणीत पाणी होतं. आता तरी हे बंद करा सगळं. ताड ताड लाह्या फुटाव्यात तशी बायको बोलत होती. नजरेपुढं तुझा चेहरा दिसत होता. मनात राग आला. वाटलं कोणत्या जन्माचा बदला घ्यायलास? कोणाचं चुकलं? तर नेकीने निवाडा करणारा तू, शाळेत न जाताही शहाणपणाच्या गोष्टी सांगणारा तू, आणि आताच असा अक्कल मातीत मिसळल्यासारखं का वागायलास? सगळी कामधामं सोडून ताडकन उठावं, तुला समोर उभं करून सगळा हिशोब घ्यावा असं वाटू लागलं. दिलेल्या पैशांचा हिशोब सांगायचाच, पण पीक पाण्याचं कधी विचारलं तुला? गावाकडे तुला सगळं विचारून आल्यावर इथं आल्यानंतर नवीनच आठवायचं. 2 गायी विकल्यास चाऱ्याची सोय नाही म्हणून. त्या पैशाचं काय केलंस? वाड्यातलीच माती विकलीस, 3-4 ट्रॅक्टर. त्या पैशाचं काय केलंस? हे तुला विचारायचं राहून गेलं. पोळ्याला गावाकडे गेल्यावरही हे आठवलं नाही. नंतर तुला विचारला तर म्हणालास, इथं काय एक ताप आहे का? सगळ्यांचा दवाखाना, कपडे लत्ते, खाण्यापिण्याचं सगळंच विकत, जनावरांचा कडबा विकत कसं पुरणार मास्तर? तू सांगितलं की पटायचं. कदाचित यात तुझी खोटही असणार नाही, पण आता मात्र तू काहीतरी लपवतोस. सतरंजी खाली कचरा दडवल्यासारखं करतोस. असं वाटायला लागलं. त्याचवेळी 2-3 दिवसानंतर फुरसत काढून गावाकडे गेलंच पाहिजे अशी तातडी वाटायला लागली. वडवणीच्या पाहुण्याने सांगितल्यानंतर मनाची घालमेल वाढली. एके दिवशी वेळ काढून गावाकडे आलो तर सगळीकडचं सुतळी कळा. या दिवसात मूग काठीला येतात. मग कुठंच तसं काही वातावरण दिसेना. कापसही खुरटून गेल्यासारखेच, कोणीच खुलून बोलताना दिसेना. माणसं आकसून गेल्यासारखी दिसायला लागली. पावसाची ताडण पडल्यानं कुठं वाढलेलं गवत नाही का चारा नाही.
कडब्याचे भाव मरणाचे वाढलेले. गावाकडं गेल्यानंतर रानात जायचा विचार होता, पण अशा वातावरणात रानात जायचं मनच होईना. सहज 1-2 ठिकाणी गप्पा मारीत बसलो होतो. प्रत्येकाच्याच बोलण्यात पाऊस नसल्याची सल. जवळचं सगळं कुणीतरी लुटून नेत असताना हात पाय गाळून बसलेली भावना. 1-2 म्हणाली, गुरुजी तुमचं बरं आहे बाबा. पाऊस पडला काय न पडला काय, पेरलेली रानं उगवली काय न उगवली काय, तुम्हाला काही फरक पडत नाही. दर महिन्याला पगार घट्ट. तेवढ्यात एक जण म्हणाला, पण आता त्यांनाही पगार पुरणात. पगारी वाढवा म्हणून तेही संपावर गेलेत. गरिबी जळती आणि तुपासंग तळती अशी गत. खरं तर ह्या सगळ्यांची नावं दारिद्र्य रेषेखाली टाकून यांना निराधारच्या पगारी सुरू करायला पाहिजेत. बिचाऱ्यांची गरिबी कळना झाली कुणाला. सरकारनंही उगाचच ताणून धरलंय. मिटवायला पाहिजे यांचा संप. आपापल्या परीनं माणसं हात धुवून घेत होती. एकदा वारं सुटल्यावर उधळणाऱ्यांची काय कमी. आपल्याला वाटतं तसं, पण हरेकाच्या आपापल्या अडचणी असतात असं म्हणत एकानं पडदा टाकला. कधी नाही ते आपण गावी आलो उगी असं मन दुखवणारं बोलून उपयोग नाही असं त्या माणसाला वाटलं असावं. बोलणारी सगळी ओळखीचीच, पण त्यांचं बोलणं आज अंगावर आल्यासारखं वाटायला लागलं. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गोष्टी करून त्यांच्यातून उठलो आणि घराचा रस्ता धरला. दिवस मावळला होता. घरी आलो तर दादा दारापुढच्या ओट्यावर बसलेले. मला पाहताच उठले. वहिनी चुलीला लागलेली, बाई आणि चतुरा वाड्यातच पटांगणात बसलेल्या. हात पाय धुवून बसलो त्यांच्या जवळच. मी आल्याचं बाई दादाला नवल वाटलं. आज अचानक कसं काय येणं केलं, बाईने विचारलं. सहज आलो होतो असं म्हणालो तरी दोघांच्या चेहऱ्यावर मला समाधान दिसलं नाही. काहीतरी असणारं तसं त्यांना वाटलं. डोक्यात काही तुंबलेलं असेल तर बोलणंही तुटक तुटकच येतं. तसं माझं आलेलं त्या दिवशी संध्याकाळी तू घरी नव्हता. बाईला विचारलं. 2-4 दिवसांनी आजच तू रानात गेल्याचं कळलं. दररोज जात नाही का, मी विचारलं. जातो कधी मधी, पण त्याच्या डोक्याला 1000 भुंगे. त्याला कशाचा ताण. हेच आता दिवसमानाचे काळी माय थारा देईना. त्याला वाटतं पोरीचं शिक्षण, तिचं लग्न, रानाचं तरी काय खरं आहे. किती बियाणा घ्या, सालकडीला गेल्यावर हातात मातीच. बाई बोलत होती. पण त्याच्या मागं ताण कशाचा आहे. अडीनडीला मी पैसे देतो आणि चतुराचं म्हणशील तर तिचं शिक्षण चालू आहे. आता कुठं 8वीत आहे, अजून लग्नाला जमाना बाकी आणि त्या वेळेला मी आहेच की. नाही त्या गोष्टीचा घोर आज कशाला करायचा. मी सांगत होतो. मला वाटलं ज्याबद्दल मला बोलायचे त्याबद्दल कोणीच बोलत नाही. बाईसुद्धा तशीच कड घेऊन बोलायला लागली. तिचं बोलणं दादाला आवडलं नाही. त्याचं आता पहिल्यासारखं रानात लक्ष राहिलं नाही. कामाचा कंटाळा दुसरं काय. आता पस्तर केलं त्यानं, पण आता रानातून मन उठल्यासारखं करायला. पुन्हा बाईकडे पाहून म्हटलं, घोर किती बी असू दे माणसाला, पण असं उधळल्यावानं वागून कसं चालत. अहो असं कोणतं आगाव काम केलंय त्यानं. तुझ्यामुळं बाईची आणि दादाची बी बाचाबाची सुरू व्हायची वेळ आली. बाई सांगायला लागली, त्यानं का आजवर कमी खस्ता खाल्ल्या का. गड्याबरोबर काम केलंय, आता थोडंफार ढिलाई आली, पण हा धंदाच असा आहे की कुठेही जा पळसाला पानं तिनंच. त्याला वाटतं मास्तराची लेकरं तिथं शिकतात, आपलं लेकरू इथं शिकतं, आपल्या जन्माचं काय व्हायचं ते हो, पण लेकरू तरी शिकून चांगल्या घरी जावं. आता देवानं बी किती अंत पाहावा त्याचा. त्याच्या बी वंशाला दीपक पाहिजे, पण तकदीर कुठं झोपलंय कुणाला ठावं. त्याला ती बी एक रुखरुख वाटत असणार. तू म्हणतीस ते सगळं खरं आहे, पण त्याच्यावर औषध काय. तो जे घेतोय ती दवा आहे का या सगळ्या गोष्टीवर. बाईच्या लांबलचक बोलण्याला दादानं मध्येच तोडलं. तुम्ही उगाच त्याचं भंड मांडू नका. त्यानं अशी कोणती आपल्या जायदादीला राख लावली. कवा गावातलं कोणतं गाराणं आणलं. लोक त्याची इतकी वाट लागली तरी सगळं दडवून ठुतेत आणि आपण हातानंच आपला बोभाटा करायचा. बाई ताड ताड बोलायला लागली. मी गप्पच होतो. दोन्ही बाजूचं ऐकू लागलो. तेवढ्यात वहिनीच चुलीजवळून उठून बाहेर पटांगणात आली. तुम्ही कधी जेवता भाऊ, की चहा करून देऊ, वहिनीनं विचारलं. मी म्हटलं नको, तू आल्यावरच जेवता येईल. बाई दादाच्या बोलण्यानं थोडाफार अंदाज यायला लागला. चतुरा तिथून उठली आणि बाजूला दप्तर घेऊन बसली. तिच्या वया मागवून घेतल्या. चाळू लागलो. काही गोष्टी विचारल्या. अधूनमधून गावाकडे आलो म्हणजे तिला अभ्यासाचं विचारत असतो. तशी अभ्यासात बरी ती. जेवायचं विचारायला आलेली वहिनीजवळच भिंतीला चिकटून उभी राहिली. भाऊ तुम्ही जेवून घ्या आता, सगळ्यांना सरणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही तरी तुमचं पाहणार का इथे येऊन आमची काळजी करणार. असं वहिनीने बोललेलंही बाईला आवडलं नाही. तो काय परका आहे का, त्याला दोन्हीकडे बी लक्ष द्यावं लागेल. बाई बोलली. विचार करू लागलो. आपण आलो कशासाठी आणि इथे येऊन ऐकावं लागते भलतंच. आता अशा वाहटुळीत आपला दिवा कसा लावायचा मला काही सुचेना. खरं तर बोलायला पाहिजे वहिनीनं, पण वहिनी काहीच बोलली नाही. बराच वेळ गेला. कोणीच काही बोलत नव्हतं.
गड्यानं तोवर रानातून बैलगाडी आणली, बैल सोडून दावणीला बांधले. त्याला विचारलं, सुदामभाऊ कुठे अडकले? येतील आता. वाटात बोलत थांबलेत. त्यांना गिऱ्हाईक मुलूकभर. गेल्या 7-8 वर्षांपासून सुदामच आपल्या कामावर. घरच्यासारखं काम करतो, काही सांगायची गरज पडत नाही. सुदाम गेल्यानंतर थोड्या वेळानं तू आलास. घरात शिरतानाच माझं लक्ष तुझ्या पायाकडं. नीट चालतोस की नाही? पण तू सरळ आलास, नेहमीच्यासारखं. मला बरं वाटलं. आल्या आल्या चौकशी केलीस, कधी आलास म्हणून. हातपाय धुवून घे, लवकर जेवायला बसू. तुझ्यासाठीच आतापर्यंत ताटकळत बसलोय असं तुला सांगितलं. तू हातपाय धुतलेस, पण जेवायला काही लवकर बसला नाहीस. आता येतो म्हणून बाहेर गेलास. दादा म्हणाले, खरं तर गडी बी लावायची गरज नाही. सगळी कुणबीक मी एका अवतार वाहिले घरीच. आता होत नाही. मी रानचा धंदा सोडल्यावर आपल्या मालकानं गडी लावला. नाहीतर गड्याची गरजच नाही आपल्याला. आता गडी परवडतही नाही. आपण आपलं नेटून काम केलं की तेवढेच 4 पैसे वाचतात. कुठं आपण मोठे जमीनदार लागून गेलो. गावाकडं आलो की दादा नेहमीच असं म्हणतात. मला त्यात नवीन काही वाटलं नाही. बाईचं म्हणणं उलटं असतं. ती म्हणते, तुम्ही ढोर मेहनत केली म्हणून लवकर थकलात. लेकरानं बी असंच आपल्या जीवाचं मातरं कशाला करून घ्यावं? ज्याच्या त्याच्या नशिबानं देव देत असतो. लहानपणापासून कशावरही दोघांच्या 2 बाजू ऐकायची सवय. थोड्या वेळानं दादाचं म्हणाले, तू जेवून घे, त्याची वाट पाहू नको. माझं जेवण झालं तरी तुझा पत्ता नाही. जेवण करून मी इकडं घरी फोन लावला, आज येणं होणार नाही असं बायकोला सांगितलं. जेवल्यानंतर घराबाहेर पडून गावात 4-2 मित्रांनाही भेटता आलं असतं, ते टाळलं. म्हटलं, आपण बाहेर जाऊन बसल्यावर तुझी भेट कशी होणार? नजर दाराकडं असतानाच तू हजर. आल्याबरोबर माझ्या बाजूलाच येऊन बसलास. जेवण झालं का मास्तर? तुझी वाट पाहून जेवून बसलो, किती वेळ ताटकळत बसणार? हो, तेही खरंय म्हणा. बाकी काय चाललंय तुला विचारलं. आमचं काय जाणार म्हणा. तुझ्या आवाजात फरक जाणवायला लागला. तुला बरं दिसतं का हे? माझा एकदमच आवाज वाढला. आता काय बरं काय बुरं, जसं जळायचं तसंच जळण. तू निर्धावल्यासारखा बोलायला लागला. एरवी तू यातलं काहीही बोलला नसता, पण आता तुझा आवाज 4 ठाव उधळल्यासारखा वाटायला लागला. मास्तर, तुमची वाट वेगळी, आमची वेगळी. आमची जिंदगी कोरडवाहू, तुमची बागायती. भाऊ, आपण इज्जतदार माणसं अशी धूळधाण करायला बसल्यावर काय राहणार आपल्याकडे? तुला बोलताना माझा समजावणीचा स्वर. इथं कोणाला माडी जडवायची मास्तर? हाय एकुलती एक पोरगी, तिच्या नशिबाने गौसल तिला घर. कुठं आपल्याला वारस आहे त्याच्यासाठी सगळं जतून करून ठेवायला? असं का बोलायला तू? तुझी पोरगी माझी कोणीच नाही का? आणि तिच्या नशिबानंच का म्हणतोस? आपण ठरवून तिला चांगलं घर बघून देऊ. तिला भरपूर शिकू दे. पैशाला थोडंच आपण मागं पुढं पाहणार. मी तुला सांगू लागलो. शिकायला ते काय तुमचे लेकरं आहेत का? आमची लेक अशीच खेड्यात कुठंतरी भाकरी थापायला जाणार. तिला कशाचं आलं शिक्षण? आता तू असं बोलू लागल्यावर तुला काय कपाळ फोडून सांगणार? मी वैतागलो. मास्तर, आपल्याला चालत्या बैलावानी वाकडं तिकडं मुतता येत नाही. आपण सरळ माणसं. आपली धार जाती थेट. तुझ्या नेहमीच्या पद्धतीनं तू बोलायला लागला. आमचं लेकरू तुम्हाला शिकायला ठेवणं झालं नाही. म्हशीची शिंगच म्हशीला जड वाटायले. आमचं आमच्या नशिबानं जे व्हायचं ते होईन. घरातली सगळीच माणसं आपलं बोलणं जिथल्या तिथं बसून ऐकायला लागली. मी सगळ्यांचे चेहरे न्याहाळू लागलो. डोक्यात सगळ्यात गोष्टींची सरमिसळ झाली. वाटलं होतं मी तुला भानावर आणण्यासारखं बोलीन, तू गप्प ऐकून घेशील, पण भरलेलं ताट हातातून निसटल्यासारखं वाटलं. तू काही ऐकून घेशील असं वाटत नव्हतं. जास्त बोलून फायदा नव्हता. डोक्यात धुपत्या गवऱ्यांचा जाळ पेटल्यासारखं झालं. बाई दादा गप्पच. वहिनी आपल्याच जागी. उलट मलाच एकटं पडल्यासारखं वाटायला लागलं. शेवटी दादा म्हणाले, तू झोप आता. त्यांनी वहिनीला पटंगणात अंथरून टाकायला सांगितलं. कधी तर गावाकडं मुक्कामाला येत नाहीस आणि आज आला तर हे असं बोलूनही दाखवलं त्यांनी. बाईच्या मनात काय चाललं याचा मलाही थांग लागत नव्हता. पुन्हा त्या दिवशी रात्री तू जेवला की नाही माहीत नाही. तू जेवला नसशील तर वहिनीही जेवली नसणार. त्या दिवशी रात्रभर डोळा लागला नाही. सारखा तळमळत होतो. कोणीतरी आपल्या भरल्या ताटात माती कालवायला बसलंय असं वाटू लागलं. हळूहळू आपण शेती तालावर आणून सगळीच घडी नीट बसवू. गावाकडं भाऊ करायला असल्यानं आपण फक्त असलं नसलं पाहायचं. पाहता पाहता गडी रुळावर येईल असं वाटू लागलं होतं. पण तूच असा झेंडा फडकायचा ठरवल्यावर कोण काय करणार? लोक तर तिथं सांद दिसल तिथं बोट घालायला टपलेलेच. दुनिया अशी का नांदणारणीला पळवून लावणारी? रात्री असे अनेक विचार मनात यायलेले. तू शेती पाहतोस. वडिलोपार्जित जमिनीची राखण देखण तुझ्यामुळेच होते. या गोष्टीचा केवढा आधार वाटायचा. पण आता पिकाची सुगी गेल्यानंतर रानं मोकलली जातात तशी मनाची अवस्था झाली. गावाकडचा आधारच राहिला नाही. सकाळी उठलो तर तुला बोलण्याच्या हिशोबातच नव्हतो. उठून पळण्याची घाई झालेली.
रानात चक्कर टाकावी तर यंदा पावसानं दगा दिलेला, त्यामुळे रानात जाऊन पुन्हा डोक्याला ताप लावून घ्यायचा नाही असं ठरवलं. चतुरानं आंघोळीला पाणी टाकलं. बाई जेवायचा आग्रह करू लागली, पण घरात मनच टिकेना. सगळ्यांना बोलून निघायच्या वेळेला तू तुंबलेलाच, कणातीचे दोर ताणल्यासारखा. तू दरवेळी मला सोडायला गाडीपर्यंत येतो, पण यावेळी दरवाजातच थांबलास. ठीक आहे मग, येईल पुन्हा कधीतरी, असं सगळ्यांसाठीच बोललो. घरातले सगळेच त्या दिवशी दरवाजात उभे होते. बरं, एवढंच म्हणालास तू. मी पुन्हा मागं वळून पाहिलंच नाही. पाय आपोआपच उचलत होते मी झालेली आपली शेवटची भेट. 2 दिवसानंतर बातमीच आली आणि शेंडाबुडी हादरलो. लगेच दगडासारखी गत झाली, हातपाय थंड झाले, अवसानच राहिलं नाही. आता गावाकडं राहिलंच काय असं वाटलं. शेती भातीत घरादारात काहीच वाटेना. तूच नाही तर या गोष्टी करायच्या काय? आता मी थोडाच रानात जाऊन रुमण्यावर हात दाबणार. ज्याच्यासाठी इतका सगळा खटाटोप करायचा त्यानं साथ सोडली, तर हा पसारा मांडायचा कुणासाठी? एकदा अशी साखळी सुरू झाली तर मग रात्र रात्र जागून काढावी लागते. तू गेल्यानंतर पहिल्यांदाच इतके दिवस लेकरा बाळांसह आणि बायकोला घेऊन गावाकडे राहिलो. सारं घर भणान वाटायला लागलं. 4-2 दिवस पाहुण्यांचाच घायटा होता. बाई दादानं तर अन्नाला शिवलंही नाही. 2-3 दिवस गावातली माणसं यायची, तास पुढं बसायची, तेव्हा कुठं 4-2 घास जायचे. वहिनीचं कपाळ पांढरं फटक पाहताना जीव तुटायला लागला. 4-5 दिवसातच वाळल्या लाकडाला लुगडं गुंडाळल्यावानी ती दिसू लागली. चतुराची गत तर आडरानात हरपल्यासारखी झाली. जोवर गावाकडं होतो तोवर त्यांना धीर द्यायचं काम केलं. इकडे निघताना पुन्हा एकदा अंगात उभं वारं सुटलं. दादांनी मात्र सारी घुसमट छातीत कोंडली. आता हातपाय थकले तरी तसाच दम धरला. त्यांना वाटलं आता आपणच हाय खाल्ली तर घरात वहिनी चतुरा यांनी कोणाकडे पाहायचं. निघताना ते मला दमाधीराचं बोलले, आता तुला एक पाय इथं आणि एक तिथं ठेवावं लागन. इथलं पाहायला तरी कोण आहे? सगळा भार आता तुलाच उचलायचा आहे. वहिनी आणि चतुराच्या डोळ्याकडे पाहायची हिंमत झाली नाही. बाईचे पदराआडचे हुंदके तेवढे ऐकू येऊ लागले. त्या दिवसापासून आजपर्यंत स्वतःला सावरण्यासाठी धडपड करतोय. सारा जीव कोळा करून वावरतोय. आता कॉलेज सुरू झालंय, आमचा संपही मिटलाय. सकाळी लेकरांना शाळेत जाण्याची घाई असते, मलाही सकाळीच कॉलेजला जावं लागतं. दिवस जातो कसा तरी, पण रात्रीच्या कसोटीला उतरणं कठीण जातं. आता दुसरा घोर लागलाय. शेतीचं कोण पाहणार? गडी लावलेला आहे, पण त्याला काम कोण सांगणार? दादा तर रानातही जाऊ शकत नाही. का कुणाला ठेक्यानंच देऊन टाकावं शेत? आजवर जेवढा खर्च झालाय तेवढा काढून घ्यायचा आणि वर्षाची बोली लावायची. सहज बायकोला बोललो तर तिनं तिच्या पद्धतीनं मार्ग सांगितला. आता तुम्ही कुठं दररोज जाऊन शेती पाहणार? चतुराची आई तरी काय करणार? बाई माणसाच्यानं काय होणार? त्यापेक्षा सरळ विकूनच टाकू. अर्धे पैसे त्यांच्या नावावर बँकेत टाकता येतील, त्या पैशाच्या व्याजावर त्यांना जगता येईल. काही पैसे चतुराच्या लग्नासाठी बाजूला ठेवायचे. मनात म्हटलं, बाई तुला यातलं कळायचं नाही. मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक असूनही मला या गोष्टी समजायला कठीण जातात. तू जाऊन 15 दिवस झाले असतील. डोक्यात मुंग्यांचं वारूळ झाल्यासारखं वाटलं. अजूनही मनावरचा दाब कमी झाला नाही. आपण इकडं रुळल्यानंतर आपल्याला गावाकडची आठवणही येणार नाही या भीतीनंच अपराधासारखं वाटलं. आता तिकडून कोणी येणारही नाही. आपल्यालाच जावं लागणार. त्याशिवाय तिकडचं काही कळणारही नाही. हे आता नेहमीसाठीच झाल्याची जाणीव झाली आणि दडपण वाटलं. या रविवारी मुद्दामच गावाकडे गेलो. अजून तू गेल्याच्या धक्क्यातून कुणीही सावरल्याचं दिसलं नाही. तरीही घरची माणसं आपापली कामं करू लागली. बाईला, वहिनीला अधूनमधून गावातल्या बाया बोलायला येत, धीर देत. उरावर दगड ठेवून आता सहन करावं लागणार. डोंगरा एवढं दुःख झालंय, पण बाजूला कसं सरकता येईल? नेट लावून उभं राहावं लागन. आपलं वझं आपल्यालाच उचलावं लागतं असं बोलत राहतात. दादा घरापुढच्या वावरात बसून असतात. जाणारी येणारी माणसं त्यांच्याजवळ थोडं बूट टेकल्यासारखं करतात आणि आपल्या कामाला निघून जातात. दुपारी सगळ्यांची जेवणं झाल्यावर घरातच बसलो होतो. सगळेच जवळ होते. सर्वांना बोलून पुढच्या कामाचं टापण टिपण लावावं म्हणून बसलो. दादांना विचारलं, शेताचं कसं करायचं आता पुढं? गडी असला तरी सारा व्यवहार पाहायला कोण आहे? आता काय करायचं? एकतर गड्याला आडनं मधी सोडता येणार नाही आणि दुसऱ्या कोणाला ठेक्यानं द्यावं म्हणलं तर आपला सगळा खर्च झालेला. हिशोब कसा लागणार? पेच मलाही कळत होता. दादांना तर काही पाहणं जमणार नव्हतं. आता ते गावातही काठीच्याच आधाराने फिरतात, तर त्यांच्यानं काय होणार? वहिनी बाई माणूस, तिला कधी घर आणि शेताशिवाय दुसरं काही माहीत नाही. मग वहिनीकडं पाहिलं. तिचं पांढरं फटक कपाळ पाहताना डोक्याला अंधारी यायची वेळ आली. वहिनीलाही विचारलं पुढं काय करावं म्हणून. थोडा वेळ विचार करून वहिनीच बोलली,
रान ठेक्यानं कशाला द्यायचं? आपण इतका खर्च केला, आता दुसऱ्याला आयतं देऊन आपल्याला काय मिळणार? यंदा दरवर्षीसारखा मालही होणार नाही. जे येईल ते पदरात पाडून घ्यावं लागणार. आपण दर साली घरीच रान ठेवत जाऊ. ठोक्या बटईनं न गं, एक गडी असला का बस. वहिनी सांगत होती. तिच्या बोलण्यानं मलाच अवसान येऊ लागलं. तुम्ही फक्त बी भरण, गड्याचं साल या गोष्टीचा मेळमांडा लावा. बाकी मी लक्ष द्यायला आहेच की. सालाचा सारा खर्च चतुरा टिपून ठेवत जाईन. ती पुन्हा सावरून बोलली. बाई दादा तर आता काहीच करू शकत नाहीत. सारा डोलारा वहिनीवरच. तिनंच असं बोलल्यानं माझ्या जीवात जीव आला. कुणबिकीची चिंता करता येईल, पण तिला चतुराचीही काळजी. तिनं बोलून दाखवलं. चतुराच्या शाळेचं कसं करावं काही समजेना झालं या. इथं गावात 10वी पस्तोर शाळा आहे, पण आता बऱ्याच पोरी तालुक्याला जातात. सायकलनं येणं जाणं करतात. इथल्या परतात इथं शिक्षण चांगलं आहे. वहिनीनं सांगितल्यानंतर मी चतुराला म्हणालो, तुझंही नाव तालुक्याच्या शाळेत घालू. मी लगेच सायकल घेऊन देतो. तुला कोणतीही अडचण आली तरी मला फोन करून सांगायचं. चतुरानं पटकन मान हलवली. मनात आलं, आता तर तू म्हणणार नाहीसच ना, म्हशीचं शिंग म्हशीला जड व्हायलेत म्हणून. पुन्हा वहिनीचाच आवाज आला, खोलवर उमटल्यासारखा. आता तुम्हीच जरा अधूनमधून गावाकडे येत जा. जे कपाळावर लिहिलंय ते थोडंच चुकलंय म्हणाला. पण तुमचं लक्ष असंच ठेवा. 8 दिवसाला चक्कर असली म्हणजे तेवढाच आधार राहतो. गावातल्या भावभावकीला वाटत नाही हे उघडे पडलेत म्हणून. नाहीतर लोक आपल्याला दुबळं समजून चालतात. वहिनीचं बोलणं पटू लागलं. त्याचवेळी किमान दर 8 दिवसाला गावाकडं जायचं ठरवून टाकलं. वहिनीसाठी तुझा धक्का जबर होता. तरीही निवडुंगातून वाट काढण्याची तिची धडपड चाललेली. धारात वाहून जाण्याची वेळ आली असतानाही काठावर येण्यासाठी तिचा आटापिटा. तू गेल्यानंतर तिला जत्रा पांगल्यासारखं झालं. वैशाखातल्या उन्हानं आयुष्यभरासाठी पाल ठोकलं. एखादीनं खडकाला धडका कशासाठी द्यायच्या म्हणून हातपाय गाळले असते. पांढऱ्या कपाळाचं निशाण लागलं म्हणून हार मांडली असती. आता साऱ्या घराचा डोलारा तिच्यावर. पूर वाहून गेलेल्या लव्हाळीसारखी ती उभी. सारा पसारा गुंडाळून तू अर्ध्या रस्त्यात माझ्या अंगावर ओझं टाकून गेलास. त्याचं मान मोडून टाकणारं दडपण आता जाणवत नाही, इतकंच.